मराठवाड्यामध्ये आभाळ फाटलं आणि होत्याचं नव्हतं झालं। शेतकरीनं आपल्या घामातून कमावलेला पैसा पुन्हा एकदा निसर्गाच्या भरवशावर मातीत टाकला। वरुणराजानं कृपा केली आणि यंदा चांगला पाऊस झाला। पेरणी केली, पिकं मोठी झालीत, फळबागा फुलल्या। त्यावेळी शेतकऱ्याला आशा होती आता आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल। जी काही स्वप्न बघितली होती ती पूर्ण होतील। लग्नाला आलेल्या मुलींची लग्न मोठ्या थाटामध्ये लावली जातील। मात्र मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या या पावसानं शेतकऱ्यांची सर्व स्वप्न हिरावून घेतली आहेत। मायबाप शेतकऱ्याला मुसळधार पावसानं पुन्हा संकटात टाकलंय। कुठे पिकं पाण्याखाली गेलेली आहेत तर कुठे मुसळधार पावसानं फळबागा भाजीपाला सडून गेलेला आहे। 20 ते 25 दिवसापासून पाणी आहे आणि पाणी आटायला तयार नाही। पाणी आटलं की अनेक परत वाढतंय। याच्यासाठी आता खूप नुकसान झालेले। आम्ही बँकेचे कर्ज काढले, स्टेट बँकेचे। आता हे कर्ज कसं भरायचं आम्ही आणि याच्या उत्पन्नाला काय लावायचं, आमचे एकूण पुरं आम्ही आता निराश झालेलो याच्यापासून। कधी अडकले होते? रात्री 8 वाजता 8ला अडकलेलो होतो। कसं काय? धार काढायला गेलो होतो गायची, येडाच टाकला पाण्यानं, त्याच्यामुळे तिथेच अडकून बसलो। कुठं बसले होते? कसे होते? कोठेवर आणि रात्रभर होते का? रात्रभर तिथंच होतो। जनावरांचं काय झालं? तसेच एक मेलय, 2-3 वाचलेत गाई। कोटा होता, रात्रभर कोट्यावरती थांबले होते। 5 जनावरांपैकी एक छोटंसं वासरू मयत झालेलं आहे, बाकीचे जनावर व्यवस्थित आहेत। पाण्याची स्थिती अजूनही पाणी मोठ्या प्रमाणावर आहे। त्यांनी अतिशय धीर धरून स्वतः कोठ्यावरती बसून रात्रभर वाट पाहत राहिले। एवढे लेकर आता शाळेत लाख रुपये भरायचे, लेकरायचे काय करायचं शेतकऱ्यानं? काय हाती लागले, पदरामध्ये काय पडलंय? आता एवढी नुकसान झाली, याच्यावर सगळी विस्त होती आमची। जर का आम्हाला कापूस नाही, काय नाही, सोयाबीन नाही, ते काय आता काढून दिली तर बरं आहे, नाही तर काय दिवाळी याच्यावर, लेखी वाळी याच्यावर, सगळं याच्यावरच खर्च आमचा आहे साहेब। दुसरा पैसा काच आहे आम्हाला? नोकरी आहेत का काय?